आज रोजी रिसोड पोलीस स्टेशनचे ज्युरिस्डिक्शन अंतर्गत एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आंबेडकर अमरदास नगर मध्ये एक ग्रे कलरची बोलिनो कार आहे. त्याच्यामध्ये एनडीपीएसचे काहीतरी पदार्थ ठेवलेले आहेत. ते हा एकूण म्हणजे हा गुप्त माहिती भेटल्यानंतर आम्ही एक पथक तयार केलं. आमचे ऑफिसचे लोक, एसडीपीओ ऑफिसचे लोक आणि मालेगावचे डीबीचे लोक हा एकत्रित गेले तिथे आणि त्यांनी ताबडतोब रेड केली. आणि रेड केल्यानंतर त्यांना असं आढळून आला की तिथे गांजा ज्यांची क्वांटिटी 1.92 अप्रॉक्सिमेटली 2 kg म्हणजे सुमारे 2 किलोग्राम गांजा भेटलाय आणि 60.82 ग्रॅम्स MDMA सारखे प्रोडक्ट 398 500चे जाली नोट यांची किंमत 1,89,000 आहे आणि बाकी बोलिनो कार आणि 2 मोबाईल असे सगळे मुद्देमाल जप्त केलेला आहे. आता हा सगळे गांजा सारखे दिसले प्रोडक्ट्स आणि MD जे आहे आम्हाला असं वाटतं यांना आपण CA केमिकल एनालायझर ला पाठवणार आहे आणि जेव्हा हा पुष्टी होईल की MDMA आहे आणि गांजा आहे त्यांची पुढची कारवाई जो आहे तो पण आपण करणार आहे. आता एक माणूस आपण ताब्यात घेतलेला आहे. 2 लोकांना डिटेन केला होता त्यापैकी एक माणूस जो आहे तो आता आरोपी आहे. यांच्याशी आपण प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन करणार आणि पुढची जो कारवाई आहे ते करून घेणार. सर MD आणि गांजाची किंमत कसं अंदाजे सांगता? प्रेझेंटली जो बाहेरची कंडिशन आहे 1 किलो गांजा 50,000 रुपयाचा आहे. ते समजा 2 किलो तर म्हणजे 1 लाखाचे. पण MDM जो आहे ते खूप किमती आहे. म्हणजे 1 किलो MDM ची किंमत 1 करोड पर्यंत आहे. ते 60 ग्राम आहे ते समजा 6.5-7 लाखची किंमत आहे MDM ची. बाकी जो आपले नकली नोट आहे म्हणजे बनावटी नोटा जो आहे ते पण थोडासा क्रिटिकल आहे की असं जे चालू आहे इलेक्शनच्या पूर्वी म्हणजे काहीतरी प्रॉपरली इन्व्हेस्टिगेट करावं लागेल की कुठून आणलेले आहे आणि कुठपर्यंत जाणार होते. पूर्ण जो माहिती आहे आपण इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्याला कळून जाईल.